प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वराच्या पवित्र आणि गौरवी नावात आपलं सर्वांचं स्वागत. आज परत एक वार कॉन्फरन्स कॉल मिनिस्ट्रीच्या द्वारे प्रभू आम्हा सर्वांना विपुल आशीर्वाद मागील 5 वर्षापासून देत आहे. आणि शुक्रवारच्या दिनी निश्चितच प्रभू मला सेवेची संधी देतो आणि त्याद्वारे मी आपल्याद्वारे वचनाचा मानना आणि त्यात शेवटी विशेष करून एक घटकासाठी प्रार्थना करतो. आणि आज आपण आपल्या तरुण लेकरांसाठी जे या दिवसामध्ये विविध समस्येने विविध प्रॉब्लेम ग्रस्त आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करणार आहोत. त्यासाठी आजचा जो विषय देखील आहे मी तरुण आणि प्रत्येक घटकासाठीच निवडलाय, परंतु तरुण लोकांसाठी हा विशेष विषय आहे. त्यामुळे तरुण जर ऐकत आहे तर विशेष करून तुम्ही लक्ष द्या. पुरुष वर्ग जर ऐकत असेल तर त्यांनी विशेष करून कान द्यावे यासाठी की आजचा विषय जो आहे तो आम्हाला येणारा राग, अनियंत्रित राग हा नैसर्गिक आहे, साहजिक आहे. मनुष्याला राग येतो आणि पवित्र शास्त्र देखील निश्चित ही गोष्ट जाणते. येशू ख्रिस्ताला देखील राग आलेला आहे, क्रोध आलेला आहे, परंतु प्रियांनो त्याचं नियंत्रण आणि त्याचे दुष्परिणाम याकडे आज आपण आपले लक्ष लावत असताना आज आपण बघतो की विशेष करून तरुणांमध्ये जे काही आम्हाला त्वरित येणारा राग, क्रोध दिसतो आणि ते आम्हाला विविध ठिकाणी दिसून येतात. आज आपण रस्त्यावर सहज एकमेकांशी भांडणारे, वाहन पाडून वाहन एका बाजूला सारून पूर्ण ट्रॅफिक थांबून एकमेकांशी मारामारी करणारे, झगडणारे व्यक्ती बघत असतो. शाळेमध्ये बघा, कॉलेजेसच्या रस्त्यांवर बघा. आणि याद्वारे त्याचप्रमाणे आपण घरामध्ये देखील बघतो की हिंसा जी आहे ती देखील आम्हाला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे इतकंच नव्हे तर आता मंदिरामध्ये, चर्चमध्ये देखील हिंसा सहजरित्या होऊ लागलेली आहे. आणि आपल्याला हा प्रश्न पडतो की या मागील 8-10 वर्षामध्ये झालं तरी काय? अगोदर देखील लोक होते, अगोदर देखील रस्ते होते, अगोदर देखील अशा प्रकारच्या समस्या अनेक होत्या, परंतु आता अशा प्रकारचा जो उद्रेक आहे हा का दिसून येत आहे? आणि त्याच्या मागे जर आपण कारण बघितलं तर मन आणि व्यक्ती, विशेष करून तरुण वर्ग हा अस्वस्थ आहे, बेचैन आहे. त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसतं की ते मानसिकरित्या आणि डिस्टर्ब आहे. त्यांना हवं ते मिळत नाही किंवा त्वरित मिळत नाही. त्यामुळे हा राग आपल्याला बाहेर पडताना दिसतो. त्याचप्रमाणे अनेकदा घरात केलेले लाड आणि प्रत्येक गोष्टी वेळेवर मिळायलाच पाहिजे याचा हट्ट जो आहे तो आम्हाला त्यांच्यामध्ये दिसतो. आणि मनासारखं जेव्हा घडत नाही, मनासारखं काही गोष्टी होत नाही, तर त्याचा उद्रेक जो आहे तो हिंसेमध्ये बदलत जातो. आणि मग ते आजकाल एकदम टोकाची भूमिका घेतात. अर्थात एक तर तू जगेल नाही तर मी जगेल. आणि त्यासाठी ते हत्यारांचा वापर करतील किंवा एकमेकांच्या डोक्यामध्ये दगड घालतील किंवा जे हाताला मिळेल त्याच्याद्वारे ते एकमेकांना हल्ला करतात. आणि त्यामुळे आपल्याला अनेकदा त्या रागेचा जो दुष्परिणाम आहे तो मृत्यू स्वरूपात किंवा हत्या स्वरूपात किंवा हाफ मर्डर स्वरूपात देखील दिसून येतं. आणि त्या क्षणिक त्या उद्रेक किंवा त्या रागाला नियंत्रण न केल्यामुळे आज अनेक तरुण जे आहे ते निश्चितच जेलमध्ये आहे किंवा वेगवेगळ्या कलमाखाली ते बंदिस्त आहे, कारण की त्यांना त्या समय तो राग नियंत्रित करता आला नाही. आणि त्यामुळे आजकाल या तरुण लेकरांबद्दल त्यांचे पेरेंट्स सर्व फार चिंतेमध्ये, काळजीमध्ये. आणि यासाठी आजचा संदेश आपण विशेष लक्ष देऊन ऐका की पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं. शेवटी हा मानवीय स्वभाव आहे आणि मानवीय स्वभावाला जर नियंत्रण मिळवताच आलं असतं तर ही इथपर्यंत बाब गेलीच नसते. परंतु ते अनियंत्रण जर आहे तर त्याला नियंत्रित कसं करायचं, त्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रातून काही गोष्टी बघायला हव्यात. आणि विशेष करून जेव्हा आपण बघतो की पहिलाच जे 2 भाऊ होते, ज्याला काईन आणि हाबेल, जे आदाम आणि हव्वा हे जे पहिले कुटुंबाच्या स्वरूपामध्ये काईन आणि हाबेल असं वाढत असताना आपल्याला दिसतं की भावंडांच्या मध्ये, म्हणजे आपल्याला इथे दिसतं की हाबेल जो आहे तो निश्चितच मेंढपाळ होता आणि तो उत्तम असा त्याचं कारण एकच आहे आणि ते कारण म्हणजे
येशूचं वचन आम्हाला हे सांगतं की त्यांनी क्षमाशीलता केली. तो माझी देवा माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होते. येस, जेव्हा आपल्या जीवनामध्ये राग येतो तेव्हा देवाची इच्छा नाही पूर्ण होते, सैतानाची इच्छा तुमच्या जीवनात किंवा स्वतःची इच्छा तुमच्या जीवनात पूर्ण होत असते. आणि यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा की राग हा कधी देखील देवापासून नसणार. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते की तुझ्या रागावर तू नियंत्रण ठेव. जेव्हा तुझ्या राग येतो, जेव्हा तो क्रोध येतो, तेव्हा निश्चितच सूर्य मावळता कामा नाही. याचा अर्थ आहे की जरी मनुष्य म्हणून नैसर्गिकरित्या त्याच्या मनामध्ये राग असेल, परंतु जेव्हा अंधार पडण्याच्या आत तू त्या रागावर नियंत्रण मिळव, ज्याच्यावर तू राग मिळतो त्याला क्षमा कर किंवा त्यांच्याशी तू क्षमा माग. आणि जेव्हा आपण मत्तई वर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये जातो आणि तिथे आपल्याला नियमशास्त्र, मोशेने जो नियमशास्त्र दिलं त्याच्या एक रिवाइज व्हर्जन दिसून येतं, ज्यामध्ये आपल्याला डोंगरावरील प्रवचन म्हणून आपण जगामध्ये तो प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते खून करून, त्याच्यामध्ये तो स्पष्ट सांगतो की खून करू नको, परंतु तो असा देखील म्हणतो की हे तर निश्चितच मोशेने तुम्हाला शिकवले, परंतु मी त्याच्या पुढे जातो. कारण की खुनाच्या मागचे कारण जोपर्यंत तुम्ही टाळू शकले नाही, आपल्यामध्ये घालू शकले नाही, तर हे खून तुमच्याकडून होणारच आहे. आणि त्यासाठी तो म्हणतो की जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल त्याला न्यायसभेत शिक्षा देण्यात यावी. उगाच आपल्या भावावर रागवेल. बघा, येशू ख्रिस्ताने देखील खुनाच्या मागचं कारण आपल्याला सांगितलेलं आहे की उगाच आपल्या भावावर रागू नको. काईन आणि हाबेल पासून हे आजवर आणि या पुढे देखील घडत आहे की आपण सख्या भावावर किंवा जवळच्या भावावर किंवा आपल्या मंडळीच्या भावांवर आपण राग काढतो. पुढे तो येशू ख्रिस्त आणखी डोंगरावरील प्रवचनामध्ये आणखीन त्याला स्पष्ट करतो की कोणी असं आपल्या भावाला म्हणतो की अडे वेड्याकड्या आणि अरे मूर्खा, तरी देखील त्याला नरक अग्नी याची शिक्षा भोगावी लागते. मत्तई 5व्या अध्यायामध्ये डोंगरावरील प्रवचन, तरी त्याला नरक अग्नीची शिक्षा भोगावी लागणार. हो प्रियांनो, किती सहजासहजी आम्ही एक गोष्टी करून जातो, आम्हाला कशाचीही भीती नाही. देव स्पष्ट सांगतो की रागाचा परिणाम नुसता एकमेकांपासून दुरावा नाहीये, तर तुमचा देवापासून दुरावा होऊन तुम्ही त्या नरक अग्नीमध्ये जाणार आहे, हे येशू ख्रिस्त इथे स्पष्ट सांगतो. आणि त्यामुळे क्रोध जो आहे त्यामध्ये हिंसेचा आत्मा कार्य करतो आणि क्रोधामुळे सैतानाला संधी मिळते आणि अनेकदा सैतान तुमच्यामध्ये कार्य करतो. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये क्रोध आहे. आणि यासाठी प्रियांनो, जर तुम्हाला आणि मला सैतानाला संधी द्यायची नाही, तर या क्रोधावर, या रागावर नियंत्रण मिळवणं शिका, त्याच्यावर कंट्रोल मिळवणं शिका. कारण की जगामध्ये एकच असा हा धर्म आहे ज्यामध्ये अहिंसेला महत्व दिलेले. आज देखील आमच्यावर विविध ठिकाणी ज्या हिंसा होत आहे, ज्या आपल्या मंदिरावर व सेवेकरीवर अत्याचार होते, उत्पीडन होते, त्या समय देखील आपण शांत भावनेने, आम्ही सहनशील भावनेने सामोरे जातो. आपण मागील दिवसामध्ये नन्सला देखील बघितलं कशा प्रकारे त्यांच्यावर टिक्केचा आणि शिव्यांचा भडीमार करत असताना ते शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरून कुठे देखील क्रोध आणि राग दिसत नव्हता. तर ते येशू ख्रिस्ताच्या शांततेचे मूर्तिमंत रूप म्हणून तिथे बसलेले होते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, आम्हाला आपल्या येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभापासून आजवर हे धडे मिळत आलेले आहे आणि ते आपण गिरवत आलेलो आहोत. परंतु या दिवसामध्ये जेव्हा आपण तरुणांच्याकडे बघतो आणि ते जगातल्या सर्व लोकांच्याकडे बघतात, तेव्हा आम्हाला ही गोष्ट दिसते की ते विसरून जातात की आपण त्या ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, आपण त्या ख्रिस्ताची लेकरे आहोत, ज्याने आपल्याला वधस्तंभाच्या द्वारे, वधस्तंभावरून आपल्याला कशा प्रकारच्या या रागापासून दूर राहण्याचे शिक्षण दिलेले आहे. आपल्याला दिसतं की हेरोद राजा जेव्हा त्याला कळतं की निश्चितच जगाचा निर्माण करता, देवाचा पुत्र ह्या यहुद्यांचा राजाने जन्म घेतला, त्याने काय केलं? रागाच्या भरामध्ये 2 वर्षातील सर्व लोकांना
सर्व मुलांना मारून टाकलं. आपल्याला असं दिसतं की जेव्हा फारो राजाने बघितलं की यहुदी लोकांची संख्या मिसरमध्ये वाढत आहे, तर त्यांनी जेवढे पण पुरुष किंवा मुलं होते, मुलींना सोडलं, मुलांची त्यांनी सर्वांची हत्या केली, लाखो लोक मारले गेले. आपण हिटलरच्या कडे बघतो, तो आपल्याला दिसून येतं की यहुदी लोकांच्या विरोधात होता आणि त्यांनी लाखो यहुदी लोकांचा कत्तल केलेला आहे. इतिहास आम्हाला सांगतो. तो आपल्याला मोशेच्या काळामध्ये असो, तो आपल्याला निश्चितच हेरोदाच्या काळामध्ये दिसो, की तो आपल्याला निश्चितच 1940च्या दरम्यानची घटना, 39च्या दरम्यानची घटना सांगते की ह्या सर्व रागाने एक दोघांना मारल्याने तर लाखो लोकांची कत्तल घडलेली आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आज याकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा लक्षात ठेवा की आपल्याला रागाचा, सैतानाचा आत्मा आपल्या जीवनावर कार्य करू देता कामा नये. तर आपल्याला भग्न आणि अनुतप्त हृदयासह आपल्यामध्ये एक प्रीतीचा नवीन आत्मा जन्मास घेऊ येत आहे. कारण की जर तुम्ही ते तसं करत नाही आणि ते जर तुम्ही करत नाही तर निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये सैतान सहज तुमच्या मनाचा, विचाराचा ताबा घेईल. आणि आज आपल्याला असं दिसत आहे की लहान लहान घटनेमुळे हे तरुण जे आहे, जे असं काहीतरी करून बसतात की त्यामुळे त्यांना आयुष्यभर पस्तावा करावा लागतो. गोष्ट फार मोठी नव्हती, गोष्ट फार काही सहन न करण्यायोग्य नव्हती, परंतु ते आपल्या रागावर नियंत्रण न मिळाल्यामुळे त्यांचे नेहमीचे यशाचे, आशीर्वादाचे, सामान्य जीवन जगण्याचे मार्ग बंद झाले आणि ते तुरुंगात खितपत पडलेले आहे. आणि त्यामुळे योग याच्या 5वा अध्याय आणि दुसरं वचन योग 5:2 मध्ये असं लिहिलंय की वेडा मत्सराने मरतो. रागाने जो वेडा असतो त्याच्या मनामध्ये जो मत्सर असतो ते त्याला मारून टाकतं. ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. बघा, हामान आपल्याला माहिती आहे की एस्तेर मध्ये आपल्याला दिसतो की तो एक मोठा अधिकारी होता आणि तो मोठा अधिकारी असताना आपल्याला असं दिसतं की त्याच्या समयामध्ये हे जेवढे यहुदी लोक होते हे सर्व बंदिवासात असताना आपल्याला काय दिसतं की एक व्यक्ती होता जो सेवक म्हणून तिथे कार्य करत होता आणि त्याचं नाव मर्दखै. हा यहुदी होता. आणि असं लिहिलेलं की हामान जो मुख्य सेनापती म्हणा किंवा पंतप्रधान आहे, तो जेव्हा आत प्रवेश करत सगळेजण वाकून त्याला मुजरा करत असते, परंतु हामान जो परमेश्वराचा सेवक होता त्याने कधी देखील वाकून मुजरा केला नाही. आणि यामुळे, ह्या मुजरा न केल्यामुळे माझा अपमान झालेला आहे, माझा अपमान झालेला आहे असं म्हणून तो अतिशय चिडलेला हामानवर. आणि त्याला वाटतं, अरे मी या सत्तेचा जो आहे, या सर्व बाबेल सत्तेचा एवढा मोठा अधिकारी आहे आणि मी या किरकोळ बंदिवासात असलेल्या याला नुसतं मारायचं एवढं पुरेसं नाही. तर त्यांनी काय ठरवलं, आता मी ह्याची संपूर्ण जातच यहुदी लोकांनाच संपून टाकणार. आणि तो रागाने पेटला आणि त्याने राजाचे न कळत, राजापासून न कळत काय केलेलं आहे, फरमान काढलं आणि सर्व यहुद्यांचा कत्तल करावा असं सर्व जागेला त्याने काय केलेलं आहे, ते मृत्यूपत्र किंवा आपण म्हणूया की वॉरंट पाठवून टाक. परंतु परमेश्वराच्या लोकांचं संरक्षण परमेश्वर करतो आणि त्यांच्या द्वारे नेमलेली राणी एस्तेर हिने मध्यस्थीचे द्वारे राजाच्या पासून तो फरमान फिरवला. आणि मग लक्षात आलं की हा हामान जो होता, हा क्रूर हामान होता जो रागाने पेटलेला आहे, तो ज्यांनी मर्दकाईसाठी एक फाशीचा खांब तयार केलेला, तिथे हामान व त्याच्या घराण्याला फाशी देण्यात आली. प्रियांनो, जो दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतो तो त्याच खड्ड्यात पडेल, त्याच खड्ड्यात त्याचा अंत होणार आहे. ही बाब तुम्ही आणि मी लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. विरोधक माझ्यावर असा करतो, विरोधक माझ्यावर चिडतो, विरोधक मला उचलतो, विरोधक माझं नुकसान करतो, विरोधकाने समोरच्या व्यक्तीने माझ्याकडे पंगा घेतला, माझी खुन्नस घेतली, हे सर्वत्र आम्हाला ऐकतो. याच्यामध्ये निश्चितच तथ्य असणं. आम्ही ऐकून घ्यायचं का, आम्ही का सहन करायचं, तो काय आम्हाला खाऊ पिऊ घालतो का, आणि अशा प्रकारचे मानसिकता आणि विचार आमच्यामध्ये येऊ लागतात. आणि अशा समय
आम्ही त्याचा बदला घेऊ इच्छितो, त्याच्यावर आपण आक्रमण करू इच्छितो. आणि प्रियांनो, तिथेच आपण सैतानाच्या या वृत्तीमध्ये फसतो. सैतानाला जे त्याच्या अधीन राहणारे लोक आहेत, जे ख्रिस्ताला मानत नाही, त्यांनी काही देखील केलं तर त्याला काही वाटत नाही, कारण की ते तसेच वागणं, ते सैतानाचे अनुयायी आहेत. परंतु आपण तर येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहे. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे तरी काय? आम्हाला क्रूरतेने क्रूर करणाऱ्या लोकांना मारायला नव्हे, तर त्यांना क्षमा करायला शिकवलेलं आहे. आणि यामुळे आपल्याला लक्षात ठेवा की परमेश्वर जर आम्हाला अनुकूल आहे, आम्हाला प्रतिकूल कोणी नाही. जर तरी ते झाले तरी परमेश्वर म्हणतो की हे युद्ध तुझं नाही, तुला न्याय निवाडा करण्याचा अधिकार मी दिलेला नाही, त्याचा न्याय निवाड मी करेल. तुला एकच काम करायचं, तू त्यांना क्षमा कर, तू त्यांना क्षमा कर. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब देखील लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे की मर्दकैवर जेव्हा हमानने अशा प्रकारे हल्ला करून त्याला संपवण्याचा रागाच्या भरात प्रयत्न केला, परमेश्वर त्याच्या बाजूने असल्या कारणाने आपल्याला असं दिसतंय की तो त्या फाशीच्या खांबावर त्याला टाकण्यात आलं. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, त्याचं अख्खे घरानं त्या क्रोधामुळे, त्या क्रोधाच्या या जसं मत्सर ते वेड होऊन मरण पावलेलं आहे. आजकाल या दिवसामध्ये आपल्याला असं दिसतं की पती जो आहे, घरातला प्रमुख जो आहे, कामावर नोकरीवर इथे तरी काहीतरी त्याच्या अडचणी येतात आणि कामावरचा सर्व राग तो घरी येऊन पत्नीवर उतरतो, लेकरांवर उतरतो. घरामध्ये पत्नीच्या वेगवेगळ्या समस्या येतात, अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात, ती आपला राग भांड्यांवर उतरवते किंवा लहान लेकरांवर उतरवते. आणि लहान लेकरं काय करतात, लहान लेकरं आई वडिलांवर काय राग काढू शकत नाही, तर ते जेवणावर राग काढतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती विविध प्रकारे राग काढतो. परंतु प्रियांनो, राग येणं जरी नैसर्गिक असलं, परंतु त्या रागाला नियंत्रित करण्याकरता देवाचं वचन, देवाचे निश्चितच प्रार्थना करणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण पवित्र शास्त्राकडे वळतो आणि त्या पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला असं दिसतं की सुरुवातीचा जो राग होता तो कोणावर होता, देवाने त्यांचा अर्पण स्वीकार केला आणि म्हणून देवावर राग होता. परंतु मारला कोण गेलेला, देवाने. देवावर तुम्ही काय करणार, तो भाऊ मारला गेला. आणखीन एक उदाहरण, जेव्हा आपण मोशे आणि अहरोनाच्याकडे बघतो, जेव्हा ते इस्रायली लोक अरण्यामधून प्रवास 40 वर्षाचा करत असताना आपल्याला असं दिसतं की एक ठिकाणी ते पोहोचल्यानंतर गणना याच्या 20व्या अध्यायामध्ये की तिथे पाणी नव्हतं, तिथे प्यायला पाणी नव्हतं. आणि त्यामुळे ते सर्व इस्रायली लोक कुरकुर करू लागले, ते भडकले आणि मोशे आणि अहरोनावर चाल करून म्हणतात की त्या देशामध्ये, त्या गुलामीच्या प्रदेशामध्ये, तिकडे खायला काकडी होते, अन्न होतं, भाज्या होत्या, सर्व प्रकारचे अद्रक होते, लसूण होते, मांस होता. इथे आम्हाला तू कुठे आणून टाकलेला आहे आणि इथे जर आम्ही बघतो तर आम्हाला खाणं पिण्याचं सोड, प्यायला पाणी देखील नाही. आम्ही आमच्या राष्ट्राला परत जातो. आणि मोशेला अतिशय राग आलेला आहे, मग त्याला अतिशय क्रोध आलेले की ज्या परमेश्वराने या 40 मानण्यासारख्या अनेक गोष्टी त्यांना देऊन सदोदित त्यांचे वस्त्र देखील भिजू दिले नाही, त्याचे डोळे देखील भिजू दिले नाही, वस्त्र देखील फाटू दिले नाही. परमेश्वराने प्रत्येकाचं संरक्षण केलं, ते वृद्ध झाले नाही, तर त्यांचे जे तारुण्यामध्ये जगत आहे तरी देखील कुरकुर 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 करतात आणि त्यावर चिडलेला आहे. आणि मग तो परमेश्वराजवळ जातो आणि परमेश्वर त्यांना म्हणतो की तुझ्या हातामध्ये काय आहे, तो म्हणतो ही काठी आहे, ती काठीला काय करायचं नाही, तू एक खडक समोर आहे, त्या खडकाला तू आज्ञा दे, खडकाशी बोल, म्हणजे ते खडक तुला पाणी देईल, ते खडक तुला पाणी देईल. परंतु मोशे चिडला, मोशे त्यावेळेस चिडलेला होता आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्या लोकांना म्हटलं, अरे मी किती वेळेस तुमचं सहन करू, मी तुमचं किती वेळ तुमच्यासाठी पाणी काढू, काय बघा मी तुमच्यासाठी. आणि तिथे परमेश्वर याचा क्रोध भडकला. प्रियांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर क्रोध नाही करत, परमेश्वर न्याय करतो. आम्ही क्रोध करतो, परंतु आम्ही दुसऱ्यांचा न्याय करू शकत नाही, कारण की आम्ही सर्वच पापी आहोत. परंतु परमेश्वर हा पापी नाही, तर तो पाप्यांचा न्याय करतो आणि तो म्हणतो तुम्ही दुसऱ्यांचा न्याय करू नका.
परत एक बार आपण त्या घटनेकडे जाऊया की परमेश्वराने मोशेस सांगितलं की तू त्या दगडात आज्ञा कर, त्याच्याशी बोल, म्हणजे काय होईल, ते तुला पाणी देते. परंतु तो त्या दगडाला बोलण्याच्या जागेवर लोकांची बोलतो आणि त्याचा राग जो आहे तो दबलेला राग आहे, जो परमेश्वराने काय केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही अद्याप देखील अशा प्रकारे लोकांनी अशा प्रकारे परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर करावी हे त्याला बिलकुल आवडलेलं नव्हतं. आणि तो परमेश्वराच्या बाजूने जरी बोलत असतो, परंतु स्वतःच तो म्हणतो की मी तुमच्यासाठी पाणी काढू काय, किती सहन करू काय. परमेश्वराला ही बाब आवडली नाही. पुढे काय झालेलं, पुढे हीच बाब आहे ज्या परमेश्वराने त्या दगडाला बोलण्याची किंवा आज्ञा करण्याची आज्ञा दिली ती खडकाला, त्याने 2दा काठी त्याच्यावर आपटली. मोशेने 2दा काठी त्यावर आपटली, पाणी आलं, लोक पाणी प्याले, लोक संतुष्ट निघून गेले. परंतु परमेश्वराचा न्याय, परमेश्वराचा क्रोध मोशेवर भडकला आणि आपल्याला दिसून येते की मोशेने हरून त्या दुधामधाच्या वचन दत्त प्रदेशामध्ये, कनान देशामध्ये प्रवेश करू शकले नाही. हो प्रिया, या परिस्थितीमुळे, विविध परिस्थितीमुळे अनेकदा आमचा क्रोध कंट्रोलच्या बाहेर जातो. देवाचा महान मोठा सेवक आहे आणि त्या सेवकाच्या जीवनामध्ये देखील ही घटना घडलेली आहे. तो म्हणतो की मी परमेश्वर, तू कोण आहे, तू कोण आहे, अरे माझे लोक आहे, माझी प्रजा आहे, त्याचं मी सहन करतो, तू नुसतं त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे किंवा नेतृत्व करतो, परंतु तुझ्यामध्ये मी पण अकाल. जेव्हा आमच्यामध्ये राग येतो तेव्हा माझा मीपणा तिथे का कर. यस, जर आम्ही आमच्या देवाला आपल्या समोर ठेवलं तर निश्चितच आम्हाला कधी देखील राग येणार नाही. परंतु मला हा विचार येतो आणि त्यामुळे माझा अपमान झालाय, मला ही गोष्ट मिळालेली, माझ्या मनासारखी ही गोष्ट घडलेली, त्यामुळे मी आता तुला दंड देणार. आणि तो राग काय करतो, बदला घेतो, मत्सर घेतो, घृणा घेतो आणि इतकंच नव्हे तर तो एकमेकांवर हल्ले देखील चढवतो. हो प्रियांनो, आणि परिणाम काय झालेला आहे, परिणाम इस्रायली लोक तर जे कुरकुर करणारे होते ते तर सगळे अरण्यात मरणच पावलेले, दुसरीच पिढी पुढे गेली. परंतु मोशे देखील त्या दुधामधाच्या प्रदेशाला दुरून बघून तो देखील त्या डोंगरावर मरण पावलेला आहे. आणि त्यासाठी प्रियांनो ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे की 1 कोरिन्थ 10:4 असं म्हटले गेलेलं आहे की तुम्हाला जेव्हा संताप येतो आहे किंवा तुम्हाला राग आहे तर जो ख्रिस्त म्हटलेला खडक आहे त्याच्याशी तुम्ही बोला. हालेलुया. सुंदर असा उपाय यामध्ये आहे की तुम्ही ख्रिस्त म्हटलेल्या खडकाच्या समोर आपले प्रॉब्लेम सांगा, आपली अडचण सांगा, आपले दुखणं सांगा, आपली परिस्थिती सांगा आणि तो तुम्हाला धीर व सांत्वन देईल, तो तुम्हाला शांत करेल, तो तुमच्या बाजूने उभा आहे. परंतु अशा प्रसंगी काय होतं, देव काय नाही, धार्मिकता बिर्मिकता काय नाही, सर्व काही आम्ही विसरून जातो आणि काय करतो, आम्ही हल्ले चढवत देतो. अनेकदा आता चर्च मध्ये पण या गोष्टी घडायला लागल्या. देवाचा सेवक आणि पाळके लोकांवर देखील लोक अत्याचार किंवा मारझोड करणं किंवा कॉलर पकडणं किंवा त्याला बाहेर खेचणं यासारखे काम करू लागलेले. हे काम निश्चित देवाचा सेवक, देवामध्ये चालणारे व्यक्ती करणार नाही. ते कदाचित देवाचे सेवक देखील मोशेसारखे असतील, परंतु जेव्हा राग येतो तेव्हा आपण आपलं नियंत्रण गमावतो. आणि त्यामुळे आम्ही ज्या दगडाला, ख्रिस्त म्हटलेल्या दगडाला काय करायला पाहिजे, बोलायला सांगितलं, त्याच्याशी बोलायला सांगितलं, त्याच्यावर आपण काठी मारतो आणि देवाला सर्वात पहिले आपण नाराज करतो. आणि त्याचा परिणाम काय होतो, त्याचा परिणाम हा होतो की आपण नुसतं देवाच्या प्रीतीपासून, देवाच्या क्षमेशीलतेपासून तर दूर जातच जातो. परंतु काय होतं, स्वतःवर आपण देवाच्या त्या सर्व प्रकारच्या ज्या क्रोधाच्या मुळे घडणाऱ्या गोष्टी ते नंतर तर आहेत, परंतु आताच या जगामध्ये आपण अनेक गोष्टी भोगत आहोत. प्रियांनो, आज आम्ही परत एक बार त्या सर्व तरुण लेकरांना हे सांगू इच्छितो, यस, विश्वास ठेवा. तुम्ही ज्या देवाची प्रजा आहात, ज्या देवाने तुम्हाला आणि मला या जगात पाठवलं, ज्या देवाने तुमच्या या माता पित्याची
कडे तुम्हाला दिलेलं आहे, ते तुमच्यावर प्रीती करतात, ते त्यांच्या वतीने सर्व प्रयत्न करतात. हे जे सर्व वातावरण आहे ते देवाने तुम्हाला दिलेलं आहे आणि हे सर्व तुमच्या हितासाठी आहे, तुमच्या प्रगतीसाठी आहे. त्यास अनेक काही गोष्टी तुमच्या मनासारख्या जरी घडत नसल्या, परंतु एक बाब लक्षात ठेवा की परिस्थिती आज देखील देवाच्या हाती आहे. परिस्थिती तुम्ही आपल्या हातीत घेऊ नका की मी आता काहीतरी करत आणि मी विजय प्राप्त नाही. आपल्याला विजय देणारा येशू आहे. त्यामुळे त्या परिस्थितीला येशूच्या हवाले करा आणि बघा ती परिस्थिती येशू बदलेल. आणि जरी नाही बदलली तरी तरी तुम्ही धीराने परिस्थिती बदलण्याची वाट बघा, कारण की तुमचा देव विश्वासू आहे. तो तुम्हाला कधी देखील पडू देणार नाही. वचन आम्हाला सांगतं की धार्मिक 7 वेळेस पडला तरी उठेल, परंतु तो दुष्ट आहे तो पडला म्हणजे शपशेल आपटेल आणि तो संपून जाईल. प्रियांनो, तुम्हाला आणि मला दुष्ट नव्हे, तर तुम्हाला आणि मला धार्मिक बनायचं आहे. कदाचित परिस्थितीमुळे, कदाचित विविध लोकांच्यामुळे जरी आपण आपटले गेलो, खाली पाडलं गेलो, परंतु तुम्हाला उचलण्यासाठी तुमचा देव आपला हात देईल आणि तुम्हाला परत एकावर उभं करेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला देवाने उभं केलं, ज्याने देवानं स्थिर केलेलं आहे, त्यांना जगामध्ये कोणीही पाडू शकत नाही. या दिवसामध्ये आपल्याला विशेष करून आपल्या सर्व प्रकारच्या शांतीची, प्रीतीची, क्षमाशीलतेची सर्व प्रकारे परीक्षा होत असताना तरुणांनो, विशेष करून मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या रागाला, आपल्या क्रोधाला, आपल्या मत्सरला, आपल्या हेव्याला कंट्रोल करा. कारण की आता समय आलेला आहे. सैतान तुमच्या आणि माझ्या मनामध्ये त्या सर्व गोष्टी भरवतो आणि सैतानाची योजना पूर्णतेस नेतो. आपल्याला माहिती आहे की सुरुवात हीच झालेली आहे. भावाने भावाची हत्या केली. चूक निश्चितच भावांची आपसात नव्हती, परंतु आपल्याला असं दिसतं की एक भावाच्या द्वारे दुसरा भाऊ मारला गेला. आणि या दिवसामध्ये या सर्व गोष्टी घडत असताना हो प्रियांनो, आम्हाला प्रीतीने वागायचं आहे, आम्हाला सौजन्याने वागायचं आहे, आम्हाला इतरांसाठी ख्रिस्त प्रदर्शित करणार. कारण की मी एकच उदाहरण सांगतो आणि संपवतो की समजा 3 घटना घडल्या. 3 घटना तुमच्या समोर ठेवतो की पहिल्यामध्ये एक व्यक्ती आहे जो तुम्हाला मारतो आणि तुम्ही त्याचं प्रत्युत्तर देऊन तुम्ही त्याला मारतो. ही घटना नंबर 1. घटना नंबर 2 मध्ये एक व्यक्ती आहे जो तुम्हाला मारतो आणि काय करतो, तुम्ही गुपचूप मार खातो. घटना नंबर 2. घटना नंबर 3 मध्ये एक व्यक्ती आहे जो तुम्हाला मारतो, तुम्ही मार खातात, परंतु त्याच्यासाठी म्हणतात की हे बापा यांना क्षमा करून त्याच्यासाठी प्रार्थना करतात. मला सांगा की यामध्ये समोरचा मारणारा व्यक्ती कोणत्या घटनेमुळे हजीर होणार आहे किंवा तो चकित होणार आहे? निश्चितच प्रत्युत्तर दिल्यामुळे राग वाढणार आहे, भांडणे वाढणार आहे. मार खाल्ल्यामुळे कदाचित तुम्हाला आणि मला लोक म्हणतील भित्रे घाबरटे. नंतर 3री घटना ही सांगते की मार खाल्ल्यानंतर देखील मारणाऱ्या व्यक्तीसाठी जो प्रार्थना करतो त्या व्यक्तीच्या बद्दल लोक म्हणतील की अरे हा काय विचित्र व्यक्ती आहे, ह्याला राग पण येत नाही, हा घाबरत पण नाही, परंतु हा देवाकडे प्रार्थना करतो की बापा यांना तो क्षमा कर, यांच्या अपराधांची क्षमा कर. हे काय करतात त्यांना कळत नाही आणि त्यामुळे काय करतो, समोरचा व्यक्ती बदलतो. आणि तुम्ही म्हणणार नाही बदलत, तर त्याचं उदाहरण हेच आहे की मागील 2000 वर्षांमध्ये अखेर जगाला 400 कोटी लोकांना बदलणारे हे उदाहरण आहे जे प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर दिलेलं आहे. तर येशू ख्रिस्त वधस्तंभावर 400 कोटी लोकांना बदलू शकतो या क्षमेशीलतेमुळे, तर तुम्ही आणि मी का बदलू शकत नाही? यावेळेस आपण तरुण लेकर आणि त्याचप्रमाणे तेल व पाणी आपल्या हातामध्ये घेऊया, प्रार्थनेसाठी जावे. प्रभू राय, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की आजचा हा विषय जो आहे त्या तरुण लेकरांचा आम्ही तुझ्या समोर सादर करत आहोत. या दिवसामध्ये पवित्रपित्या क्रोध आहे, मनात वेगवेगळ्या प्रकारचा असंतोष आहे, हवं ते मिळत नाही, स्पर्धा ही वाढलेली, टेन्शन आणि दडपण वाढलेले, लोक एकमेकांचा जीव घेण्यासाठी मागे पुढे पाहत नाही किंवा स्वतःचा जीव देखील देण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. आणि या घटना या दिवसामध्ये विशेष करून तरुण वर्गामध्ये घडत आहे. आणि अशा समय पित्या आम्ही करावं तरी काय, आम्हाला कळत नाही, आमची बुद्धी काम करत नाही. अशा समय या सर्व तरुण लेकरांना आम्ही तुझ्या हाती देतो, कारण की सैतान या दिवसामध्ये विशेष कार्य करत आहे आणि या तरुणांच्या द्वारे
ओ पित्या, आमचं राष्ट्र उद्ध्वस्त होताना दिसतात. रस्त्यावर मारझोड, रस्त्यावर हत्या, रस्त्यावर एकमेकांच्या ठेचणं, दुकानं जाळणं, गाड्या जाळणं, वाहन जाळणं, घर जाळणं, मंदिरं जाळणं, या सर्व गोष्टी आम्हाला हे दाखवत आहे की लोकांचा आता रागावर नियंत्रण राहिल्याने शैतानाने त्यांचा ताबा घेतला आणि मोठा उद्रेक सर्वत्र दिसतो. अशा समय पित्या आम्ही आपल्या लेकरांसाठी, तरुणांसाठी विशेष करून प्रार्थना करतो की पित्या त्यांना क्षमाशीलतेचा आत्मा दे, त्यांना प्रीतीचा आत्मा दे, यासाठी की पित्या आम्ही जर अशा प्रकारे प्रतिकार करतो, आम्ही अशा प्रकारे प्रतिउत्तर देतो तर आमचा नाश ठरलेला आहे. कारण की आम्ही शैतानाचे हत्यार बनतो. प्रभू येशू मध्ये हे सर्व विचार त्यांच्यातून घालवून टाक. क्षमेच्याद्वारे जो विजय मिळतो त्याच्यासारखा इतर कोणताही विजय नाही. त्याचप्रमाणे पित्रे जे आजारी आहे, जे बिछाण्यावर आहे, जे विविध प्रकारच्या अडचणीत आहे, विविध प्रकारच्या व्याधीने ग्रस्त आहे, त्यांचा यावे राफा म्हणून आरोग्यदायी पिता हो. तेल व पाण्यात घेऊन प्रार्थना करत असताना प्रत्येक तेल व पाण्याला तू याच वेळेस स्पर्श कर. त्याच्या तुला बसलेला फाटक्याने आम्हाला जो आरोग्य प्राप्त होतं प्रभू येशू मध्ये प्रत्येक इथे ऐकणाऱ्या आणि विश्वास ठेवून ते कृती करणाऱ्या लोकांना तू बहाल करत आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो. हो पवित्र परमेश्वर, अनेक जण व्यसनाधीन आहे आणि व्यसनामुळे त्यांची बुद्धी ही पवित्र पित्या बांधली गेलेली आहे. येशूच्या नावामध्ये असे व्यसनाधीनला तू मुक्त कर, असे शैतानाच्या बंधनात अडकलेल्या लोकांना तू मुक्त कर. यासाठी की पित्या त्या घरामध्ये शांती, त्या घरामध्ये ऐक्य, त्या घरामध्ये स्तुती, त्या घरामध्ये सेवा ही घडून यावी. प्रत्येकवर आम्ही प्रार्थना करतो की ज्या जिल्ह्यासाठी प्रार्थना केली ते जिल्ह्याला तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे आमच्या सन्मान्य खिल्लारे साहेब, गायकवाड साहेब, त्यांची मिनिस्ट्री, सेवा कार्य हे सर्व आशीर्वादित कर आणि या मिनिस्ट्रीच्या द्वारे अनेक साक्ष, महान साक्ष उभे राहावं असं होऊ दे. ही सेवा आणखीन तू वृद्धिंगत कर. त्यांना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या सेवेला, त्यांच्या कुटुंबियाला विपुल आशीर्वादित कर. आभार मानतो की या समय या संदेशाच्या द्वारे, या छोट्याशा विचाराच्या द्वारे जो महान परिवर्तन जगामध्ये घडून आणलेलं आहे ते आमच्या घरामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये देखील बदल घडून आणते. ते कार्य करणारा मनुष्य नव्हे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याच पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन.